नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर याचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण गणित म्हणजेच मॅथ्सशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले होते तर ते आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न आगामी येणाऱ्या तुमच्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या आपल्या भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात। तर काय दिले आपल्याला इथे, तर आता कंचे भागू बेव यावर आधारित हा प्रश्न आहे। बघा अगोदर काय करतो, इथे आपण जे काही कंसातलं आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन करतो, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या फॉर्मॅटमध्ये आपण सोडवतो। म्हणजे अगोदर कंस सोडवतो। आता कंसामध्ये पहिला आता इथे गुणाकार आणि बेरीज दिले, तर त्यापैकी आपण कंचे भागू बेव म्हणजे गुणाकार अगोदर करणार। 12 त्रिक किती होणार, हे 36 आणि 36 अधिक हे 4 किती झालं, हे 40 झालं। बघा कंसातलं किती आलं उत्तर, 40 आलं। भागिले आता किती आहे, हे 8 आहे। 40 भागिले 8 हे वजा 5। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 40 भागिले 8, 8 एके 8, 8 पंचे 40 आणि 5 मधून 5 गेले किती राहतात, 0 राहतात। म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे, तर हे कंचे भागू बेव या रूलनुसार म्हणजे काय किंवा बॉडमास रूल ज्याला आपण म्हणतो, तर आन्सर काय असणार आहे, क म्हणजे 0 येईल या प्रश्नाचं उत्तर। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52। तर असाच हा सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे। बघा तर काय दिले इथे आपल्याला, जर अधिक म्हणजे गुणुले, वजा म्हणजे भागिले आणि गुणवले म्हणजे अधिक व भागिले म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा। तर आता आपल्याला समीकरण काय दिले त्यानुसार आपण लिहून घेऊया। बघा 20 वजा 5 म्हटलेलं आहे इथे, म्हणजे इथे काय येणार 20, 20ला 20, तर वजा म्हणजे काय म्हणले आणि वजाला भागिले म्हणले, म्हणजे काय येणार 20 भागिले हे 5 येणार। नंतर हे अधिक आहे, अधिकला काय म्हणले गुणुले म्हणले, म्हणजे इथे गुणुले, गुणुले किती 16, 20 भागिले 5 गुणुले 16। आता इथे काय आहे, भागिले आहे, तर भागिलेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर वजाबाकी म्हटलेलं आहे, म्हणजे वजा काय येणार हे 4 आणि गुणुलेला काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर अधिक म्हटलेलं आहे, म्हणजे इथे काय येणार अधिक शेवटी हे 30 येणार। मग आता ह्यांचं जर सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर 20 भागिले 5 येतं 4 आणि 16 चौक किती येणार, हे 64 येणार। 64 वजा 4 आणि हे अधिक 30, 64 मधून 4 गेले किती राहिले, 60 राहिले आणि 60 आणि 30 किती येतात, तर ते 90 येतात। म्हणून याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं तर किती आन्सर यायला पाहिजे, 90 यायला पाहिजे। तर 90 तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर याचा आन्सर काय असणार आहे, 90 असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53। तर काय दिले आपल्याला इथे, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती असेल। तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे म्हटले आपल्याला। म्हणजे इथे जर आपण कचं वय जर बचं वय x मानलं, म्हणजे कचं वय जर x मानलं तर बचं काय होणार आहे, x वजा 7 येईल। तर हे जर तुम्ही पाहिलं तर दोघांच्या वयातील फरक 7 आहे। ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान, दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 43 आहे। मग ह्याची जर बेरीज केली x अधिक x वजा 7 बरोबर किती म्हटले आपल्याला इथे 43 म्हटलेलं आहे। म्हणजे x आणि x हे 2x झाले, म्हणजे 2x बरोबर हे वजा 7 तिकडे अधिक होईल आणि 43 7 किती होणार, 50 होणार। बघा 50ला जर हे 2 भागाकारात गेलं तर x बरोबर किती येईल, 50 भागिले 2 म्हणजेच x ची किंमत काय येणार आहे, 25। म्हणजे x आपण काय मांडलेलं, तर x हे बचं वय आहे, तर आपल्याला हे कचं वय मांडलेलं। मग आता बचं वय काय आहे, x वजा 7 म्हणजे 25 वजा 7 केलं तर किती येतं, तर ते येतं 18। म्हणजे हे 18 वय कोणाचं असणार आहे, बचं असणार आहे आणि त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी जास्त म्हणजे 25 वय हे कोणाचं असणार आहे, तर ते कचं असणार आहे। तर आपल्याला बचं वय विचारले, तर बचं वय किती आहे ते, तर एकूण 18 वर्ष असेल आणि दोघांच्या वयाची बेरीज ही 43 येते, 18 आणि 25। म्हणजे आपण काढलेले आन्सर जे आहे तर ते योग्य आहे। पुढील प्रश्न पाहूयात। तर आता इथे तुम्हाला एक आकृती दिली, डायग्राम दिलेली आहे, बघा तुम्ही इथे पाहू शकता। तर आता शेजारच्या आकृतीत
त्रिकोणांची संख्या किती आहे विचारलेलं आहे. तर आता तुम्ही जर योग्य पद्धतीने आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर आता इथे बघा एकूण हे बाहेरचे किती त्रिकोण आहेत 1 2 3 4 5 6 हे 6 झाले आणि असा हा एक मोठा हा 7 आणि असा उलटा हा एक मोठा हे 8 म्हणजे एकूण किती त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत यामध्ये 8 त्रिकोण जे आहेत तर ते दिसत आहे. तर पर्याय 8 जे आहे तर ऑप्शन ब मध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. एकूण 8 त्रिकोण आहेत या शेजारच्या आकृतीमध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. तर आता आपल्याला जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तर त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला असतो. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले शेतात काही गायी व काही गुराखी आहेत असं म्हटलेलं आहे. आता एकूण पायांची संख्या आपल्याला दिलेली आहे 98. तर डोकी म्हणजेच काय गायची पण डोकी असणार त्यात आणि गुराख्यांची पण डोकी असणार म्हणजे गाय आणि गुराखी एकूण मिळून त्यांची संख्या किती आहे 26 आहेत म्हणजे त्यांची डोक्यांची संख्या आहे 26. प्रत्येकाला एकच डोकं असतं म्हणून दोघांची मिळून डोक्यांची संख्या 26 दिलेली आहे गायी आणि गुराखी. तर यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे 4 पायाच्या प्राण्यांची संख्या काढण्याचा. कोणता आहे फॉर्म्युला तुम्ही ते पाहू शकता. आता 4 पायांचे प्राणी आता हे माणूस असणं गुराखी 2 पाय असणार तर 4 पायांचे प्राणी म्हणजेच काय गायी असणार आहे म्हणजे गायीची संख्या आपण कशी काढतो तर ह्यासाठी सूत्र आहे पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2 हा फॉर्म्युला असतो. कोणतंही घ्या आता इथे कधी कधी इथे कोंबड्या देतील असं काहीही देतील 4 पायाचे प्राणी किंवा हरणे देतील 4 पायाचे काही कोंबड्या देतील असं तुम्हाला संख्या काढा म्हणतील तर त्यातलं एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढण्याचं. पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2 म्हणजेच गायींची संख्या काय येणार आहे पायांची संख्या एकूण आहे 98 वजा डोक्यांची दुप्पट 26 दुनी 52 भागिले 2. 98 मधून 52 गेले 46 राहिले भागिले 2 बे के बे 23 दुनी 46 23 ही काय झालं गायींची संख्या आली. आता मला सांगा एकूण गाय आणि गुराखी एकूण मिळून किती आहेत 26 आहेत. मग ह्या 26 संख्येमधून गायीची संख्या वजा केल्यावर आपल्याला गुराख्यांची संख्या मिळणार आहे. मग गुराख्यांची संख्या काय असणार आहे 26 वजा हे गायींची संख्या 23 म्हणजे 3 म्हणजे 3 गुराखी आणि 23 गायी आहेत म्हणजे 23 आणि 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. इथे आपल्याला गाय व गुराखींची संख्या विचारलेलं तर किती असणार आहे 23 आणि 3. तर इथे ऑप्शन क मध्ये दिले तुम्ही पाहू शकता 23 आणि 3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. तर सरासरीवरती आधारित हा प्रश्न आहे बघा. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली. तर 10व्या खेळाडूच्या धावा किती. तर हे सरासरीवर सुद्धा हे असं आपण डायरेक्ट एका सूत्रानुसार हे आन्सर काढू शकतो. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिले पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी किती दिलेली आहे 24 आहे असं म्हटलेलं आहे. तसेच तुम्ही 2 पद्धतीने काढू शकता. ह्या 24 आणि तुम्ही 9चा काय करा गुणाकार करा 24 9 216. त्याप्रमाणे 10 खेळाडूंची सरासरी कारण एक नवीन खेळाडू ॲड झाला म्हणजे अगोदर 9 होते 10व्या खेळाडूंची त्यांनी काही धावा केल्या आणि ते सरासरी किती झाली 10 खेळाडूच्या धावांची मिळून म्हणजे एकूण 25 झाली म्हणजे सरासरी 1 ने वाढली. ह्यांचा देखील गुणाकार जर तुम्ही केला 25 10 250 आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर ती 24 34 उत्तर येईल. तर हे एक पद्धत झाली तुमची. दुसरी पद्धत काय आहे 10व्या खेळाडूच्या धावा डायरेक्ट एक सूत्र असतं 10व्या खेळाडूच्या धावा म्हणजे काय असतं त्याच्या अगोदरच्या सुरुवातीच्या खेळाडूंची संख्या गुणुले सरासरीतील फरक अधिक नवीन सरासरी ह्या सूत्राने देखील डायरेक्ट काढता येतं. आता अगोदर किती खेळाडू होते 9 खेळाडू होते सरासरी 24 होती 25 झाली फरक किती आहे 1 आहे म्हणजे 9 गुणुले 1 म्हणजे पहिल्या खेळाडूंची संख्या 9 गुणुले सरासरीतील फरक 1 अधिक 25 9 1 9 अधिक 25 किती 34 म्हणजे ह्या पद्धतीने देखील तुम्ही डायरेक्ट काढू शकता किंवा दोघांचा गुणाकार करा आणि दोघांचा डिफरन्स घ्या असं देखील तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. म्हणजेच तर आपल्याला 10व्या खेळाडूने काढलेल्या धावा विचारलेल्या किती आहेत तर त्या 34 आहेत जे की पर्याय क्रमांक तुम्हाला ब मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. तर आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या 2 जोडमूळ संख्यांचा बेरजेचा वर्ग 144 आहे.
तर आता इथे तुम्ही जर आता ऑप्शन पाहिले तर काही मुलं जे आहेत तर ते माहीत नसल्यामुळे ऑप्शन 1 निवडून टाकतात, कारण 11 अधिक 1 किती होतं 12, 12चा वर्ग 144 आहे. पण आपल्याला इथे काय म्हटले, जोडमूळ म्हटले बघा. आता 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे इथे मुले फसतात, त्यामुळे ए ऑप्शन याचं येणार नाही. तर आता खाली घ्या, सलग 2 येणाऱ्या मूळ संख्या त्याला आपण जोडमूळ म्हणतो. म्हणजे त्यांचा जोडमूळ म्हणजे काय, त्यांचा एकच हा सामायिक अवयव असतो 1. इथे जर तुम्ही पाहिलं तर 9 ही मूळ आहे का संख्या, नाही, हे पर्याय कट झाला. इथं 8 आणि 4 ह्या देखील मूळ संख्या नाहीत, म्हणजे कट झाला पर्याय. 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत, कारण यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे. आणि दोघांची जर बेरीज केली 7 आणि 5 किती 12 होते, आणि 12चा वर्ग किती असतो 144 असतो. म्हणजे खालीलपैकी कोणत्या त्या दोन जोडमूळ संख्या आहेत, तर त्या 5 आणि 7 आहेत. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर या दोघांच्या वर्गाची म्हणजे बेरजेचा वर्ग किती येतो 144 आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. डी हा विषम संख्या आहे, म्हणजे डी ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती. आता डी जर एक विषम संख्या असेल, समजा 3, तर त्याच्या पुढचे कोणते असते 5, म्हणजे फरक कितीचा असतो, त्याच्या पुढची 7, म्हणजे 2-2 वाढत जातात. म्हणजे डी ही एक विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी पुढील म्हणली बेरीज होणार, डी प्लस 2 होणार. म्हणजे डी प्लस 2 कशामध्ये दिलं आहे आपल्याला, ड मध्ये दिलेला आहे. आणि मागील जर विचारलं असतं तर डी वजा 2 आला असतं. म्हणजे आपल्याला पुढील विचारले म्हणून क्रमाने येणारी पुढील विषम संख्या काय 2च्या फरकाने येते, म्हणजे डी प्लस 2. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर काय दिले आपल्याला इथे, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॅश 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 अधिक 10चा वर्ग बरोबर किती. म्हणजे 1 ते 10 पर्यंत सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर यासाठी देखील एक फॉर्म्युला असतो, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाचे बेरीज, यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज म्हणजे एकूण किती आहे, 1 ते 10 पर्यंत दिले, म्हणजे n आपल्याला दिलेला आहे बघा, इथे किती 10 दिलेला आहे. त्याप्रमाणे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग म्हणजे अशी 10 पर्यंतचा वर्ग म्हणजेच n 10 दिलेला आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला काय असतो, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज बरोबर त्याला SN म्हणतो. काय असतं फॉर्म्युला, n कंसात n वजा 1 आणि दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. हा फॉर्म्युला पाठच करून घ्या, कारण क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज काढण्याचा हा एक म्हणजे सोपा फॉर्म्युला आहे. n कंसात n प्लस 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. तर आता n माहिती आहे तुम्हाला, एकूण 10 संख्या येत्या, म्हणजे 10 कंसात n अधिक 1 म्हणजे 10 अधिक 1 किती 11, म्हणजे 10 कंसात 11, पर दुसऱ्या कंसात 2n अधिक 1, 2 गुणिले n म्हणजे किती 10, 10 2 20 अधिक 1 भागिले 6. 11 10 110 आणि 20 अधिक 1 21 भागिले हे 6. 3 1 3, 3 2 6, 3 7 21, 2 1 2, 55 2 110. मग राहिले काय 55 गुणिले हे 7, 7 5 35, हातच्या आली 3, 7 5 35 आणि 3 38, म्हणजे काय येणार आहे 385. 385 ही बेरीज येणार आहे, क्रमाने येणार आहे नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज, म्हणजे 1 ते 10 पर्यंत दिलेलं आहे आपल्याला, ती 385 येते. तर 385 आपल्याला ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे, म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे ज्याला 6ने निशेष भाग जातो. तर आता ह्यासाठी तुम्हाला कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे, विभाज्यतेच्या कसोट्या, 2ची कसोटी 3ची कसोटी. इथे जर तुम्ही पाहिलं 6ची कसोटी काय असते, ज्या संख्येला 2ने व 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो, ही 6ची कसोटी असते. आता 2ने कधी भाग जातो, एकक स्थानी 0 2 4 6 असे अंक असतील तर 2ने भाग जातो. आणि 3ने कधी भाग जातो, दिलेल्या संख्येची बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्याला 3ने भाग जातो. म्हणजे आता अशी संख्या शोधायची आहे ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 यापैकी अंक असतील आणि त्यांची बेरीज जी आहे तर ती 3च्या पटीत असेल. तर आता इथे 2 आहे, इथे 4 आहे, म्हणजे हे 2 पर्याय जे आहेत तर ते इलिमिनेट झाले, कारण 2ची कसोटी त्याला लागू होत नाही. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 4 15, म्हणजे ही 15 काय 3च्या पट्टीत आहे आणि एकक स्थानी 4 आहे, म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. इथे देखील पाहूया बेरीज बघा, 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 2 इथे 14 येते, 14 3च्या पट्टीत आहे का नाही, म्हणून ही संख्या कट होते, राहते काय 5 3 3 4.
याला एक एक स्थानी 4 पण आहे आणि याची बेरीज देखील 15 जी की 3च्या पटीत येते. म्हणजेच ह्या संख्येला जो आहे तर तो 6ने निशेष भाग जाणार आहे. तुम्हाला भाग घालवायची सुद्धा गरज नाही, कारण तेच आन्सर असणार आहे. 2ने आणि 3ने भाग गेला का त्याला 6ने निशेष भाग जातो. हे फक्त लक्षात घ्या. ऑप्शन क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. तर काय दिलं आहे आपल्याला इथे? 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. म्हणजे दिवस पण दिलेले नाहीत, फक्त 28 माणसे दिलेले आहेत. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? म्हणजे सुरुवातीला 28 माणसे आहेत, ते एक काम काय असू दे ते काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे दिवस जे आहे तर ते कमी केले तर आणखी म्हणजे वाढवले तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? तर आता आपल्याला काय करावं लागेल इथे M1 D1 आणि M2 D2 या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काढायचं आहे. आणि काम जर पाहिलं तर सुरुवातीला पण तेवढंच काम आहे, नंतर फक्त माणसांची संख्या दिवसांची संख्या 2/3 केली आहे, म्हणजे नंतरच्या माणसाची संख्या आपल्याला काढावी लागेल अगोदर. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर M1 म्हणजे माणसे किती आहेत? 28. सुरुवातीचे दिवस आहेत त्याला आपण D1 मानूया, काही दिवसात पूर्ण करतात एक काम, त्याला आपण W1 म्हणूया, कारण W1 बरोबर W2 दिलेला आहे, म्हणजे याचा काही जास्त संबंध येणार नाही. आता M2 माहीत नाही, M2 बरोबर प्रश्नचिन्ह आणि D2 काय दिलं आहे? अगोदरच्या दिवसांपेक्षा किती 2/3 दिवस लागतात, म्हणजे D2 बरोबर 2/3 जे आहे तर ते D1 येणार. आपला फॉर्म्युला काय असतो? M1 D1 बरोबर M2 D2 हा फॉर्म्युला असतो. आता M1 माहिती आहे 28, D1ला D1 माहीत नाही म्हणून D1, M2 माहीत नाही म्हणून M2 गुणवले. आता D2च्या जागी काय येणार आपण? 2/3 D1, कारण माणसांची संख्या 2/3 म्हणजे दिवसांची संख्या 2/3 D1 दिलेली आहे, म्हणजे D2 या जागी 2/3 D1 येणार. ह्या D1ला हे D1 कट झालं, राहिलं काय? 28 बरोबर M2 गुणवले 2/3. आता हे 2/3 आहे तिकडे गेल्यावर 3/2 होणार, म्हणजे 28 गुणवले 3 भागिले 2. 2 एक्के 2, 14 दोन्ही 28 आणि 14 3 किती? 42. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे? D2 मिळाले, म्हणजे M2 मिळाला आपल्याला इथे. M2 किती आला आपल्या इथं? माणसांची संख्या 42 आली, म्हणजे आता M2 मिळालं 42 आणि M1 माहिती आहे तुम्हाला 28. म्हणजे 2/3 दिवसात जर संपवायचं असेल तर एकूण 42 माणसं लागली आपल्याला. पण त्याने काय म्हणले? आणखी किती माणसे वाढवावी लागतील, म्हणजे ह्या M2 मधून तुम्हाला M1 हे वजा करावं लागेल. M2 आहे 42, M1 आहे 28. 42 मधून 28 गेले, राहिले किती? 14. म्हणजे 28 मध्ये अजून किती माणसं ॲड करावं लागतील आपल्याला? 14 ॲड करावं लागतील, तेव्हाच ते काम 2/3 अगोदरच्या दिवसाच्या पेक्षा कमी दिवसाने पूर्ण होईल. म्हणजे एकूण माणसे किती वाढवावी सांगेल हे विचारलेलं आपल्याला. एकूण 14 माणसे वाढवावी लागतील. तर इथे पहा 14 हे तुम्हाला ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62. काय दिले आपल्याला इथे? एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात, तर पुस्तकात एकूण किती पाने आहेत? लक्षात घ्या, पुस्तकाचे समजा एकूण 3 भाग आहेत, 3 पैकी 1 भाग वाचला तेव्हा पाने किती शिल्लक राहतात? 100 पाने शिल्लक राहतात. म्हणजे हे 100 म्हणजे पाने शिल्लक राहिली. आता 3 पैकी 1 भाग वाचला, मग राहिला किती भाग? 2/3. म्हणजे ही 100 पाने काय असणार आहेत? 2/3 असणार आहेत. 2/3 x ही 100 पाने मानूया आणि ही टोटल x पाने मानूया. मग x बरोबर काय येणार? हे 100 गुणवले ते किती? 300. हे 300 भागिले हे 2 म्हणजे किती? 150 आलं. हे डायरेक्ट तुमचं आन्सर येतं. किंवा इथे जर तुम्ही पाहिलं बघा, 1 भाग पाने वाचल्यानंतर 100 पाने राहिली, तर आता राहिले किती? 2 भाग. मग 100 भागिले 2 किती? 50. म्हणजे 1 भाग बरोबर तुमचा किती आला? 50. म्हणजे 3 भाग बरोबर किती? 50 गुणवले 3 म्हणजे 150. असं देखील तुम्ही काढू शकता. तर तोंडी उत्तर निघतं हे ऑप्शन 2 मध्ये दिले, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर हे देखील सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे बघा. तर आता इथे काय करायचं? हे पॉईंट बिंड बाकी काय लक्षात घ्यायचं नाही, पॉईंट काढून सरळ तिघांचा गुणाकार करायचा. आता 25 गुणवले 12 किती येतं? 300 येतं. आणि 300 गुणवले हे जर 25 केलं तर किती येणार? म्हणजे 300 गुणवले 25 म्हणजे हे 25 त्रिक 75 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 7500 ह्या तिघांचा गुणाकार येतो. तर पॉईंटच्या पुढे इथे 2 घर आहेत, इथे 1 आहेत, इथे 1 आहे, म्हणजे एकूण किती? 4 घरे पॉईंटच्या पुढे. 1 2 3 4 इथे पॉईंट द्या तुम्ही, म्हणजे 0.7500, त्याला आपण 0.75 पण असं म्हणू शकतो.
तर 0.75 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर इथे ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिले बघा 0.75. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. तर आता पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता? तर आता 4 अपूर्णांक दिलेत. 25/29, 13/25, 17/33 आणि 14/27. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता असतो? ज्याचा छेद सर्वात मोठा असतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर छेद जो आहे तर तो 33 हा सगळ्याच इतर छेदांपेक्षा काय आहे? मोठा आहे. आणि अंश आणि छेदामध्ये पण इथे फरक जास्त आहे. पण डायरेक्ट तुम्ही काय म्हणू शकता? सर्वात लहान अंक हा 17/33 आहे. म्हणजे ऑप्शन ए म्हणजे पर्यायामधलं एक सुरुवातीचं सी पाहिजे. आता हे पुढचं तुम्हाला बाकी बघायची पण गरज नाही मोठा कोणता आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर सी पहिल्यांदा येणार, फक्त पर्याय क मध्ये सी पहिल्यांदा दिलेला आहे. तेच तुमचं आन्सर असणार आहे. आणि कम्पेअर जर केलं तर 25 आणि 29 मध्ये फक्त कमी फरक आहे बघा 4. आणि 29 पण 6 इथे 13 आणि 25 मध्ये 12चा फरक आहे. म्हणजे इथे फक्त 4 फरक आहे. 14 आणि 27 मध्ये कितीचा फरक आहे? तर इथे 13चा फरक आहे. म्हणजे फरक कमी आहे अंश आणि छेदामध्ये, तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे सर्वात मोठा हा ए मध्ये दिला आहे, सर्वात लहान सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर सी आणि ए आपल्या या प्रश्नाचा आन्सर असेल, जे की ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा देखील सिम्प्लिफिकेशनवरती आधारित आहे. तर काय दिलं आहे? 1/2 अधिक 2/3 वजा x बरोबर 4/5. तर xची किंमत काढा असं आपल्याला दिलेलं आहे. तर जे काही दिले ते आपण इथे लिहून घेऊया. 1/2 अधिक 2/3 वजा x बरोबर 4/5. तर आता हे 3 आणि 2 यांचं काय करतो आपण? तिरकस गुणाकार करतो. 3 गुणिले 1 3 अधिक 2 दुनी 4 भागिले 3 दुनी 6 वजा x ला वजा x बरोबर 4/5. आता ह्या 6 जर x ला गुणलं तर काय होणार? हे 3 आणि 4 किती? 7 आलं. वजा x गुणिले 6 म्हणजे 6x भागिले हे 6 बरोबर 4/5. तर आता इथे तिरकस गुणाकार करूया. 5 7 हे 35 वजा 5 7 हे 30x बरोबर 6 चौक 24. आता x एका साईडला नेऊया, संख्या एका साईडला आणूया. म्हणजे हे 24 इकडे वजा होईल, 35 वजा 24 होईल आणि वजा 30x तिकडे अधिक 30x होणार. 35 मधून 24 गेले, राहिले किती? 11. 11 बरोबर 30x. आता हे x 30 हे इकडे गुणाकारात आहे, तिकडे काय होणार? ते भागाकारात जाणार. म्हणजे 11/30 बरोबर काय येणार तुमचं? x येणार. 11/30 बरोबर x. x ही किंमत काढायला सांगितली आहे, किती आली? 11/30. तर 11/30 आपल्याला ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. काय दिलं आहे आपल्याला इथे? तर वर्गमुळात 56 अधिक परत वर्गमुळात 620 अधिक 25 असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा काय करायचं? अगोदर म्हणजे सर्वात आतला जो आहे तर तो सोडून घ्यायचा. 25 वर्गमूळ काय? 5. 620 अधिक हे 5 किती झालं? 625. आणि 625चं वर्गमूळ काय येतं? 25 येतं. म्हणजे इथे काय राहणार आहे? हे 56 अधिक हे 25 राहणार. मग 56 आणि 25 किती येतं? 81. मग वर्गमुळात 81. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? 9 येणार आहे. तर 9 कशामध्ये दिले तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे अ. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. तर काय दिलं आहे आपल्याला इथे? 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7 12 6 16ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील? म्हणजे अशी कोणती संख्या आहे जी 1856 मधून वजा केली आणि त्याला जर त्याच्या बाकीला म्हणजे 7 12 16ने भागल्यावर प्रत्येक वेळी 4 बाकी राहील. आता असं जेव्हा दिलेलं असतं ना, तेव्हा ह्या ज्या 3 संख्या दिलेल्या असतात ना, त्यांचा काय करायचा? सुरुवातीला लसावी काढायचा आणि जो लसावी येईल त्या लसावीने जी काय दिलेली संख्या आहे त्याला भागायचं आणि त्यातून जेवढी जी बाकी येते त्या बाकीमधून काय करायचं? त्या 4 वजा करायचं. मग तेवढं तुमचं आन्सर येणार आहे. तर कसं काढतो आपण? तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. ती संख्या 1856 आहे. 7 12 आणि 16 यांनी आपल्याला भागायचं आहे आणि भागिल्यावर बाकी 4 उरली पाहिजे. तर आता इथे जर पाहिलं तर या तिघांचा LCM जर तुम्ही घेतला किती येतो? तर तो येतो 336. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ह्या 1856ला ह्या त्यांच्या तिघांचा LCM म्हणजेच 336 आपल्याला भागावं लागेल यांच्या लसावीने.
1856 जर 336 भागलं तर 336चा 5ने भाग बसतो 1680 येतं आणि बाकी किती उरते 176. म्हणजे ही बाकी किती उरली आपल्याला माहीत झाले किती 176. पण आपल्याला काय म्हणले जेवढी बाकी उरते त्याला 7, 12 आणि 16ने भागल्यास बाकी आपल्याला 4 उरली पाहिजे. मग बाकी 4 उरायसाठी आपल्याला काय करावं लागेल तर ह्याच्यामधून जर तुम्ही या 1856मधून जर 176 वजा केले तर पूर्ण भाग काय होणार आहे त्या 336 त्या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. आपल्याला काय करावं लागेल बाकी 4 त्या 176मधून वजा करावं लागेल. 176मधून 4 गेले राहिले किती 172. तर आता 1856मधून आपण काय वजा करणार 172 म्हणजे किती येतं 1684. म्हणजे इथे जर तुम्ही 336 जर भागलं तरी बाकी 4 उरते किंवा 7ने 12ने 16ने ह्या 1684ला भागून बघा बाकी 4च उरते. म्हणजे हे पूर्ण भाग जातो 5ने आणि बाकी किती उरणार आहे 4 उरणार आहे. म्हणजे तेच आपलं ॲन्सर असणार आहे. कोणती संख्या असणार आहे ती तर ती 172 असणार आहे. तर 172 जे आहे तर ते जर वजा केलं तर तुम्ही इथे पाहू शकता 172 जर वजा केलं तर काय मिळणार आहे आपल्याला बाकी 4 मिळणार आहे. तेच आपलं ॲन्सर असेल. तर ते 172 आपल्याला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. तर काय दिलं आहे आपल्याला इथे नफ्या तोटावर आधारित हा प्रश्न आहे बघा. तर काय म्हटलेलं आहे 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर -20% तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी. म्हणजे इथे आपल्याला विकली असावी म्हणजे विक्री किंमत काढायची आणि 1280 रुपये साडीची खरेदी किंमत दिली वर त्यावर % तोटा 20 दिलेला आहे. यावरून आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर विक्री किंमतचं बरोबर सूत्र काय असतं खरेदी किंमत म्हणजे काय खरेदी किंमत किती आहे 1280 खरेदी किंमत गुणुले 100 वजा % तोटा. आता 100मधून % तोटा 20 गेले किती राहिलं 80 आणि भागिले काय असतं 100 असतं. हे विक्री किंमतीचं सूत्र असतं. खरेदी किंमत कंसात 100 वजा % तोटा किंवा नफा जर असेल तर 100 अधिक % नफा भागिले 100 हे सूत्र असतं. तरी ते तोटा दिला आहे म्हणून 100 वजा % तोटा वजा झाला राहिला 80. 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या राहिले काय 128 गुणुले 8. तर 8 64 4 हातच्याला 6 8 दोन्ही 16 आणि 6 22 हातच्या आले 2 8 आणि 1 हे 8 आणि 2 हे 10 किती आलं 1024. म्हणजे 1024 जे आहे तर ती साडी 1024 रुपयाला 20% तोट्याने विकली असेल. ऑप्शन ड मध्ये दिले 1024 तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर आता हे आपल्याला म्हणजे शेअर तुम्ही माहीत असेल तर शेअरवरती आधारित हा प्रश्न आहे बघा. श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग म्हणजे 100 शेअर्स ज्याची दर्शनी किंमत 120 रुपये आहे म्हणजे 120 रुपये त्याची किंमत आहे शेअरची आहे असे भाग %30 रुपये जास्त रक्कम देऊन 30 रुपये जास्त रक्कम देऊन 2% दलालीने काय केले खरेदी केले. परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेऊन म्हणजे %2.5% दलाली दिली. म्हणजे 30% जास्त रक्कम देऊन 2% दलाली देऊन खरेदी केले आणि विकले 40% जास्त रक्कम घेऊन आणि 2.5% दलाली दिली. तर त्या व्यवहारामध्ये त्यांना फायदा किंवा तोटा किती झाला हे आपल्याला इथे काढायचं आहे. थोडंसं म्हणजे मोठं गणित आहे तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा इथे. तर बघा श्याम यांनी काय केलेलं आहे 100 भाग घेतलेत म्हणजे 100 शेअर घेतलेत दर्शनी किमतीचे 120 रुपये दर्शनी किमतीचे %30 रुपये जास्त रक्कम व 2% दलाली घेऊन त्यांनी काय केलेलं आहे खरेदी केलेली आहे. तर एका शेअरची किंमत किती आहे हे 120 आणि हे 30 जास्त म्हणजे 120 + 30 किती झाले हे 150 झाले. तर इथे थोडं करेक्शन करा. त्याने काय म्हणले %30% जास्त म्हणजे 100ला 30 मग 120ला काय येणार 12 × 36 येणार मग इथे 36 यामध्ये ॲड होणार म्हणजे किती होणार हे 156 होणार. आता मग 100 शेअरची किंमत किती असणार आहे हे एका शेअरची किंमत 156 गुणुले हे 100 किती 15,600 असणार आहे. थोडं करेक्शन करा. तर आता 15,000 हे 600 इथे लिहायचं राहील 15,600 रुपयेवर 2% दलाली म्हणजेच काय 15,600 गुणुले 2/100 जर केलं तर हे किती येतं 312 म्हणजे 312 रुपये काय झाली दलाली झाली. आता 100 शेअरची खरेदी किंमत काय असणार आहे 15,600 रुपये आणि ही 312 दलाली म्हणजे 15,600 आणि 300 15,912 काय असणार आहे ही फक्त 15,912 करा. बाकी सगळं हे दिलेलं आहे ते करेक्ट आहे. फक्त तिथे
तिथे काय शेकडा 30% दिले. मी इथे काय घेतलेलं म्हणजे एकूण 120लाच 30 घेतलं तरी शेकडा 30 म्हणजे 120ला 36 येतं म्हणून ते 15,912 आलं. म्हणजे त्यांची खरेदी केलेली एकूण शेअरची किंमत किती आली 15,912. तर आता त्यांच्या शेअरने खरेदी केलेली किंमत 15,900 आली. आता पुढे आता श्याम यांनी काय केलं तेच शेअर 40% जास्त रकमेने म्हणजे शेकडा 40% जास्त रकमेने व शेकडा 2.5% दलाली देऊन विकले. तर आता मग एक शेअरची विक्री किंमत काय होणार एकूण शेअर तुम्हाला माहिती आहे कितीला 120ला होता. आता काय केलं 40% त्याच्यात जास्त दिले म्हणजे 120च्या 40% जर तुम्ही काढलं तर किती येतं 12 चोक हे 48 म्हणजे 120 अधिक 48 म्हणजे 168 रुपयाला त्याने विकले. घेतले कितीला 156ला विकले किती 168 रुपयाला एक शेअर. तर आता 100 शेअरची विक्री किंमत किती दिली होणार आहे मग 100 शेअरची 100 गुणुले हे 168 एकाची म्हणजे 16,800 रुपये ही काय झाली 100 शेअरची जी आहे तर ती विक्री किंमत आली. आता त्याच्यावर दलाली त्याने विकताना किती दिलेली आहे 2.5%. आता मागच्या वेळेस त्याने घेताना दलाली दिली म्हणून त्याच्या खरेदी किमतीमध्ये दलाली ॲड झाली. आता दलाली ते आता विकताना काय आता त्याला द्यावी लागणार आहे म्हणून ह्यातून आता त्याची दलाली जी आहे तर ती वजा करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 16,800च्या 2.5% काढावं लागेल. 16,800 गुणुले 2.5 भागिले 100 2 शून्याला 2 शून्य गेल्या 168 गुणुले 2.5 जर तुम्ही केलं तर ते येतं 420 रुपये. म्हणजे 420 रुपये काय करावं लागेल त्याला दलाली द्यावी लागेल. म्हणजे 16,800मधून हे 420 तुम्हाला जे आहे तर ते वजा करावे लागतील म्हणजे तेवढे त्याला एकूण मिळणार आहेत. तर आता इथे 420 रुपये त्याला दलाली द्यावी लागली. मिळाले त्याला एकूण रक्कम किती असणार आहे एकूण त्याने विकलेली किंमत मधून त्याची दलाली वजा करावी लागेल. म्हणजे 16,800 त्याने विकले वजा हे 420 रुपये दलालीचे आत्ताच आपण काढलं म्हणजे ह्याची जर वजाबाकी केली तर येते 16,380 रुपये. ही काय झाली एकूण गुंतवणुकीच्या म्हणजेच एकूण गुंतवणूक त्याने किती घेतली मगाशी मी सांगितलं 15,912 किती 15,912 इथे करा 15,300 झालं तिथे 15,912 मगाशीच मी सांगितलेलं 15,912 पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्याला फायदा किती झाला मिळालेली एकूण रक्कम वजा एकूण त्याने गुंतवलेले 15,912 म्हणजे 16,380 वजा 15,912 याची वजाबाकी काय येते तर ती येते 468 1080 नाही तर ती येते किती 468. म्हणजे आपल्याला तेच विचारलेलं त्याला एकूण फायदा किती झाला या व्यवहारामध्ये तर किती झालेला आहे 468 रुपये फायदा झालेला आहे. म्हणजे तर 468 आपल्याला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर असं जेव्हा गणित दिलेलं असतं तेव्हा एक लक्षात घ्या सुरुवातीला जेव्हा त्याने घेतलेले असतात शेअर तेव्हा त्यामध्ये काय करायचं दलाली त्याची घेताना त्याला काय पैसे द्यावे लागणार म्हणजे दलाली त्याची ॲड होणार आणि शेअर विकताना काय दलाली दुसरे लोक घेणार म्हणजे काय करावं लागणार त्यामध्ये दलाली त्याच्या नफ्यामधून वजा करावी लागणार हे फक्त लक्षात घ्या. म्हणजे 468 आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 70 काय दिले तर आता इथे आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं आहे कशाचा 36 आणि 48चा. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपण लसावी कसा काढतो तर जी मोठी संख्या आहे त्याचा म्हणजे त्याची पाडा म्हणत जातो समजा पाडा आता 48 दोन्ही किती 96 तरी किती 144. कधीपर्यंत पाडा म्हणायचा जेव्हा त्याच्या अगोदरची जी संख्या आहे त्याने त्या पुढच्या त्याच्या पाड्यात येणाऱ्या संख्येला भाग जात नाही. 36 चोक किती 144 48 तरी 144 दोघांचा लसावी किती आहे 144 आहे. आणि मसावी काय महत्तम सामायिक विभाज्य म्हणजे दोघाला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 12 तरी 36 12 चोक 48 म्हणजे 12 म्हणजे 144 लसावी आणि 12 मसावी जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे 144 व 12. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 71 काय दिलं आहे आपल्याला इथे एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल. तर मागाचीच मी सरासरीवरती तुम्हाला सांगितलेलं डायरेक्ट कसं ॲन्सर काढायचं. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले 39 मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे किती 17 वर्ष दिलेलं आहे बघा. 39 मुले आता एक शिक्षक त्यात ॲड झाला म्हणजे किती झाली 39 आणि 40 झाली यांचे सरासरी वय किती 18 वर्ष आहे. आता डायरेक्ट सरासरी कशी काढतो आपण शिक्षकाचे वय बरोबर काय असतं सुरुवातीला मुलांची संख्या गुणुले सरासरीतील फरक
अधिक नवीन सरासरी या फॉर्म्युल्यानुसार आपण काढतो. तर मुले किती होती 39, सरासरी 17 होती 18 झाली, सरासरीतील फरक 1, 39 गुणिले 1 अधिक नवीन सरासरी 18, 39 एके 39 अधिक 18 किती होतात 57 येतात. हे तुमचं ॲन्सर असणार आहे. आणि दुसरी मेथड काय, ह्या 39 आणि 17चा गुणाकार करा आणि हे 39 एक 40 गुणिले 18 नवीन सरासरीचा गुणाकार दोघाची वजाबाकी करा, ते देखील 57च येणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही काढू शकता. म्हणजेच तर 57 आपलं ॲन्सर आहे, जे की ऑप्शन अ मध्ये दिलेलं आहे आपल्याला. तर त्या शिक्षकाचे वय किती असणार आहे 57 वर्ष असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले, त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले. आता 80% काय शुभेच्छा देणारे आलेत, मग शुभेच्छा न देणारे काय 80 गेले 100मधून राहिले 20, म्हणजे ह्या 40च्या आपल्याला काय करावं लागेल 20% काढावं लागेल. 40 गुणिले 20 भागिले 100, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 4 दोन्ही किती 8, म्हणजे 8 मेसेज जे आहे तर ते त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त आले असणार आहे. तर 8 कशामध्ये दिले तुम्हाला पर्याय क्रमांक ब मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. काय दिले आपल्याला इथे 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयांना विकल्या, तर त्या व्यवहारात एकूण नफा किती. म्हणजे आपल्याला नुसता नफा काढायचा आहे आणि एका गोणीची किंमत दिली आहे 200 रुपये, अशा 50 गोण्या खरेदी केल्यात आणि त्या विकल्यात 15,000 रुपयाला. म्हणजे आपल्याला ह्या व्यवहारात नफा झाला, म्हणजे आपल्याला तो नफा किती झाला हे काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे पाहू शकता 200 रुपये किमतीची एक गोणी आहे, म्हणजे एकूण किती अशा 50 गोण्या आहेत. मग 50 गोण्यांची खरेदी किंमत काय असणार आहे 200 गुणिले 50 म्हणजे किती 10,000 रुपये व त्या 15,000 रुपयाला विकल्या, म्हणजे विक्री किंमत माहिती आहे 15,000. नफा काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 15,000 वजा 10,000 किती येणार आहे 5,000 येणार आहे. हे आन्सर तुम्ही तोंडी देखील काढू शकला असता. एकूण नफा किती झाला तर एकूण नफा 5,000 रुपये होणार आहे. ऑप्शन ब आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. काय दिले आपल्याला इथे आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचे आजचे वय किती असेल. तर आता आई वडील मुलगा तिघांचं गुणोत्तर दिले आणि आई आणि मुलाच्या वयातील फरक दिलेला आहे, तर त्यावरून वडिलांचं वय आपल्याला काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आई वडील मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 4:5:1, 4:5:1. म्हणजे ते जर आपण x प्रमाणात मानलं तर आईचं वय 4x, वडिलांचं वय 5x आणि मुलाचं वय x असे आपण मानलं x प्रमाणात. आता काय दिले आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे आई आणि मुलाच्या वयातील फरक किती आहे 21 आहे. आईचं वय किती आहे 4x, मुलाचं वय आहे x, 4x वजा x बरोबर किती 21 दिलेलं आहे. 4x मधून x गेले किती राहिले 3x बरोबर 21ला 21. हे x इकडे 3ला गुणाकारात आहे, 3 तिकडे काय होणार आहे 21ला भागाकारात जाईल. x बरोबर 21 भागिले 3, 3 एके 3, 3 7 21, x बरोबर किती आलं 7 आलं. मग आपल्याला काय विचारले वडिलांचं वय, वडिलांचं वय किती आहे 5x आहे, म्हणजे 5x म्हणजेच x ची किंमत 7, 5 गुणिले 7 5 7 35 वर्ष, म्हणजे तेच आपलं ॲन्सर असणार आहे. वडिलांचं वय विचारलेलं किती आलं 35 वर्ष. तर 35 वर्ष हे आपल्याला ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही काय करा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, याची ॲन्सर की सहित तुम्हाला PDF भेटणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर हा गणितातला हा शेवटचा प्रश्न आहे बघा. मग हा नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. जर P हा यमचा भाऊ आहे, Q हा यमचा मुलगा आहे, P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे, तर यम आणि यस या बहिणी आहेत, तर यसचे Qशी नातेसंबंध काय आपल्याला असं विचारलेलं आहे. तर काय करायचं अशा वेळेस तुमच्या नातेसंबंधामध्ये ठेवून बघा, किंवा जे पुरुष आहेत त्याला चौकोन करा, ज्या स्त्रिया आहेत त्यांना गोल करा, याप्रमाणे देखील ॲन्सर काढण्यास सोपं जातं. तर जे काय दिले त्याप्रमाणे आपण ॲन्सरकडे जाऊ. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर यम दिले, इथे तुम्हाला यमचा मुलगा कोण आहे Q आहे,
आता मुलगा म्हणल्यावर चौकोन आपण केलं, यम काय झाली म्हणजे आई झाली त्याची. आता यमचा भाऊ कोण आहे, पी आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे. यमचा भाऊ पी आहे आणि पीची मुलगी कोण आहे, आर आहे. पीची मुलगी आर दिलेला आहे आणि आरने कोणाशी लग्न केलेलं आहे, तर त्याने टीशी लग्न केलेलं आहे. आणि यमची बहीण कोण आहे, यमची बहीण यस आहे, तुम्हाला इथे दिलेलं आहे. म्हणजे यम आणि यस ह्या बहिणी आहेत आणि क्यू जो आहे तर तो यमचा मुलगा आहे. म्हणजे यसच्या बहिणीचा मुलगा क्यू आहे. तर यस ही कोण झाली क्यूची, तर आईची बहीण म्हणजेच मावशी झाली. तर यस ही क्यूची आपल्याला विचारलेलं आहे. तर इकडचा हा तुम्हाला काय फक्त फापट पसारा दिला आहे बघा, याचा काय संबंध नाही. फक्त यस आणि इथे तुम्हाला काय क्यूचं हे जे नातं आहे, यस आणि क्यूचं हेच नातं फक्त तुम्हाला विचारलेलं आहे. तर यस आणि क्यूमध्ये नातं काय आहे, तर यस ही क्यूची मावशी येणार आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. तर मावशी हे पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेलं आहे. यसचे क्यूशी काय नातेसंबंध आहेत, मावशी, आणि क्यू यसचा भास्ता असणार आहे. तर ऑप्शन बमध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल. तर मित्रांनो, आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला आहे, ज्यामध्ये आपण गणिताशी संबंधित महत्त्वाचे असे जे प्रश्न होते ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.